प्रथम कार्यकर्ता आहे आणि मनात विचार केला की भारतीय जनता पक्ष म्हणजे पक्ष नव्हे, हा एक परिवार आहे. कोणी कोणत्याही जातीचा असेल, विचाराचा असेल, रंगाचा असेल, वंशाचा असेल, वयाचा असेल, वजनाचा असेल, निर्धन असेल की धनवान असेल, पण याचं एक गोत्र आहे आणि ती म्हणजे भारत माता. आणि म्हणूनच आपण कार्यकर्ते म्हणून संगठन घडे जगो सुपंत पर बडे जगो भला हो जिसमें देश का वो काम सब किए जगो असा भाव घेऊन काम करतो. आता मार्क्सवादीजींनी म्हटलं ते खरं आहे की 1989 मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा लोकसभा विद्यार्थी असताना घडवली तेव्हा खरं तर धन्यवादच द्यायचे असेल तर 6 पैकी 2 विधानसभेत तेव्हा मला लीड होती आणि या 2 विधानसभेपैकी 1 विधानसभा गडचिरोली होती. मी आता मनात तोच विचार करत होतो की 1989 मध्ये गडचिरोली तेव्हा आपल्याला लीड दिली होती. याचा अर्थ या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे 24 कॅरेट सोन्यासारखे आहे की जे आपल्या परिश्रमाने भारतीय जनता पार्टीला नेहमीच जनतेच्या मनामनापर्यंत पोहोचवू शकतात. आणि एवढंच नव्हे तर खरं तर तुमचं पुन्हा अभिनंदन आहे की या ठिकाणी विधानसभेत कमल चिन्ह घेऊन कोणीही उभा असला तरी तुम्ही पक्षाच्या मागे उभे राहता आणि पक्षाच्या चिन्हावर विजय प्राप्त करून देता, हे सुद्धा पक्षाच्या या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. एक काळ असा होता की गडचिरोलीच्या बाबतीमध्ये हा महाराष्ट्राच्या मागास आणि शेवटच्या जिल्ह्यापैकी एक होता. आणि तेव्हा मला आठवतं की 2002 मध्ये रेल्वे लाईनचा विषय असेल की गोंडवाना विद्यापीठाचा विषय असेल, चिचरोह बॅरेजेसचा विषय असेल की या ठिकाणी इतर सोयी सुविधांचा विषय असेल, नेहमी या ठिकाणच्या विषयांसाठी या विभागाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत मी सोबत नेहमी खंबीरपणे उभा राहील. मला आजही आठवतं की गोंडवाना विद्यापीठात मागच्या वेळी जेव्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ताबडतोब 200 एकर जागा विकत घ्यायला 98 कोटी एका मिनिटात मी दिले, कारण गडचिरोली या जिल्ह्यावरच मनापासून प्रेम आहे. धानाचा बोनस असेल त्यासाठी लढाई लढताना माझ्यासमोर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे असतात, कारण मला याची जाणीव आहे या जिल्ह्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नेहमी पुढाकार घेतला. पण आपण नेहमी मागे राहिलो आईच्या भूमिकेसारखं की पहिलं मुलांना जीव घातलं आणि आई शेवटी उपाशी राहून जे शिल्लक आहे ती घ्यायची. पण आता भूमिका बदलली आहे. या बदलत्या भूमिकेमध्ये मात्र गडचिरोलीच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे अतिशय सक्रियतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा भूमिका बदलतात, गडचिरोलीमध्ये वेगाने विकास व्हायला सुरुवात होते तेव्हा काही समाजकंटक सुद्धा पुढे येतात. मग कधी ड्रग्ज पुढे येईल, कधी या माध्यमातून गुंडागिरी पुढे येईल.